खरं तर गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी एसीबीने चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली होती. त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले 20 वर्षापूर्वीपासून माहिती मागितली त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे. पत्नीने सुद्धा जी तिच्या नावावर मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे. परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली. ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर 20 वर्षात जे काही जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार असतील, खरं तर 1996 पासून मी इन्कम टॅक्स भरतोय आणि गेले 4 विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळी सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे. त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त कुठली खरं तर एसीबीची एकीकडे चौकशी होत असताना एसीबी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते, परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनी सुद्धा माझी 2 वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत. परंतु एखाद्याला चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही, परंतु त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे. पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा ह्या चौकशी ससेमिरा चालू झाला आहे. नेमकं काय वाटतं याच्यामध्ये? नाही, खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे, जी प्रॉपर्टी दिली आहे जी दिली ती खरं तर चौकशी त्यांना पुरेशी होती, परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागितलेली आहे. तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत. काय दबाव दबाव शिवसेनेत येण्यासाठीचा दबाव असू शकतो? नाही, असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही, परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे असे चौकशी होत असतात. कारण आपण माहीत असाल की एखाद्या ज्या लोकांच्या चौकशा झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत, गुन्हे नोंदवून सुद्धा बंद झालेले आहेत आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबावाला भीक करणार नाही. मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील. तर तुमच्यासोबतच राजन साळवी यांची पण चौकशी सुरू होती. आता राजन साळवी शिवसेनेत किंवा भाजपमध्ये त्यांच्यामध्ये सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. एरवी तुमच्यासोबत तुमच्या जेव्हा चौकशी झाली होती तेव्हा राजन साळवी तुमच्यासोबत होते. आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी लढाई असेल ती मी लढेन. कोण माझ्यावर असलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही, परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन. पण सर फॅमिली म्हणजे तुमच्या मिसेसला देखील बोलवलेलं आहे, त्यापूर्वी देखील चौकशी की पहिल्यांदा येतात? नाही, त्या एकदा आलेल्या आहेत, त्यांनी माहिती दिली होती. आता पुन्हा माहिती मागितली तर त्यांना ती माहिती देतील. त्या पण त्याच पद्धतीने खमक्या आहेत, त्या पण त्या पद्धतीने चौकशीला सामोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देतील. बरं, तुम्ही म्हटलं की यापूर्वी माहिती दिलेली आहे पण पुन्हा एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती मिळते. हो. काही तफावत आहे, वेगळे प्रश्न आहेत की सेम गोष्टीच आहेत? नाही, त्यांना आता माझ्यामध्ये इथले अधिकारी सुद्धा बदललेले आहेत, त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ. ठीक आहे सर, थँक्यू.